आज सकाळी घरातलं सगळं काम आवरलं आणि आम्ही सिटीच्या दिशेने निघालो होतो. तर आज मी तुळशीबागेत जाणार होते खरेदीसाठी. 21 तारखेला मी गावी जाणार आहे, त्याच्यामुळे मला थोडीशी खरेदी करायची होती. काही ज्वेलरीज, ड्रेस अशी काही खरेदी करायचं होतं म्हणून तुळशीबागेत आले होते मी. आता तुळशीबागेला ना 2 एंट्री आहेत. एक महाराष्ट्र बँकेच्या तिथून आणि एक म्हणजे जे मंडई आहे महात्मा फुले मंडई तिथून एक आहे. फुलांचं वगैरे मार्केट जिथं लागतं ना तिथून एक एंट्री आहे. तर आम्ही नेहमी ना तिथूनच एंट्री करतो, का तर गाडी पार्किंग करायला तिथे भेटते आणि मग तिथूनच एंट्री करतो. तर पहिल्यांदा बॅगचा सेक्शन वगैरे सगळा बघितला आणि मग पुढे आलो. तर बघा किती सुंदर ज्वेलरी आहे. मला ना खूप आवडली होती ही ज्वेलरी. त्याच्यानंतर काही असे मॅट फिनिशिंगमध्ये सुद्धा होते, ते बघा. आणि आता लग्न सराईमुळे ना अशा खूप साऱ्या नवीन नवीन डिझाईन तिथे होत्या. आता हा तर खूप फेमस झालेला डिझाईन आहे चंद्रकोरचा. त्याच्यानंतर काही मोत्याच्या होत्या. मला मोती वगैरे जास्त असे आवडत नाहीत, स्टोनचे वगैरे ज्वेलरी आवडतात. त्याच्यामुळे मी स्टोनमध्ये ज्वेलरी बघत होते आणि खूप सुंदर सुंदर असे चोकर वगैरे आले होते. त्याच्यानंतर बांगड्यांचा सुद्धा सेट खूप छान छान होता. हा बघा किती सुंदर आहे. खूप सुंदर सुंदर गळ्यातल्यांमध्ये डिझाईन होती. हा तर बघा खूप व्हायरल होता. आणि तुम्हाला जर स्वस्तात मस्त अशी ज्वेलरी खरेदी करायची असेल ना, तर तुळशीबाग ना एकमेव असं ठिकाण आहे. हे बघा किती सुंदर आहे. छोटंसंच आहे पण किती एकदम सुंदर दिसतं हे गळ्यात. मला ना अशा ज्वेलरी खूप आवडतात, जे नाजूक वगैरे असतं ना ते. त्याच्यानंतर वॉच बघितले. वॉचमध्ये पण ना नेहमीसारखे व्हरायटीजपेक्षा ना जास्त सुंदर सुंदर अशा डिझाईन होत्या. यातलं पण मला खूप आवडलं होतं. मुलांचे पण काही वॉचेस होते. त्याच्यानंतर रुमालचे सेट बघा किती सुंदर रुमालचे सेट होते. त्याच्यानंतर मी ना पर्सच्या सेक्शनमध्ये गेले होते. एका ठिकाणी ना खूप छान छान पर्स होता. हे ना ठिकाण आपला गणपती आहे ना तुळशीबागेतला, तुळशीबागेच्या गणपतीच्या मागे होतं हे. तर खूप छान छान पर्सेस होत्या. 200 रुपयेपासून यांचे रेट होते स्टार्ट. वेगवेगळी किंमत होती पण स्टार्टिंग 200 रुपयेपासूनच यांची होती. तर बघा लग्न सराईसाठी, नवरीसाठी वगैरे ना, करवलीसाठी एकदम सुंदर असे पर्स वगैरे होते इथं. हे बघा किती सुंदर आहे. पार्टीसाठी वगैरे सुद्धा खूप छान दिसतं हे. त्याच्यानंतर थोडंसं पुढं गेलो. ऊन एवढं प्रचंड पडलं होतं ना की काय सांगू. जरा जरी सावली दिसली आणि तिथे थांबलं ना तर बरं वाटायचं. आणि त्याच्या उन्हामुळेच ना गर्दी तर एवढी कमी होती की काय सांगू. एरवी तुळशीबाग म्हटले ना गर्दी बघूनच नको नको वाटायचं, पण आता गर्दी कमी होती. तर आम्ही थोडंसं मस्तानी वगैरे प्यायला इथं बसलो होतो. खरं सांगायचं तर ना की इथं ना मस्तानी एवढी बेकार आम्हाला भेटली होती की काय सांगू. अक्षरशः जर आम्ही इथं आलो नसतो तर बरं झालं असतं. बाहेर ऊसाचा रस किंवा लिंबू सरबत जरी पिला असताना तरी छान वाटलं असतं असं वाटत होतं. त्याच्यानंतर तसंच ते तिथं ठेवलं, बिल केलं आणि बाहेर आलो. त्याच्यानंतर इथे बघा 300 रुपयाला जोडी शॉर्ट टॉपचे होते. मग ते बघितले पण थोडेसे ना त्याची क्वालिटी मला हलकी वाटली, त्याच्यामुळे मी पुढे गेले. इथे काही घेतलं नाही. शॉर्ट टॉपचे ना टॉपचे डिझाईन वगैरे ना खूप छान छान होते, पण त्याचा कपडा ना खूप हलका होता. त्याच्यामुळे मी ना इथे काहीच खरेदी केलं नाही, तसंच पुढे निघून आले. फुल टॉपमध्ये पण खूप छान छान व्हरायटीज होत्या पुढे, गाऊनमध्ये वगैरे सुद्धा. आणि पर्स, इथे पर्स ना 200 रुपयेपासून स्टार्ट होत्या पर्स. पण माझ्याकडे एवढ्या पर्स झाल्यात ना, तर मला कोणतीच पर्स घ्यायची यावेळेस इच्छा नव्हती. मी फक्त ते बघितलं आणि मला काही एवढ्या नवीन डिझाईन किंवा व्हरायटीज छान दिसली नाही, त्याच्यामुळे मी खरेदी करायचं इथे टाळलं आणि पुढे गेले. तर आम्ही चालत चालत ना असंच आता एंडपर्यंत आलो होतो. थोडंसंच कमी होतं अंतर महाराष्ट्र बँकेला पोचायला. तर त्याच्या अलीकडेच नाही ते ह्या कॉटनच्या ड्रेसचं दुकान होतं. तर हे 1000ला 3 ड्रेस होते विदाऊट ओढणीचे.
तर मला यांची क्वालिटी वगैरे खूप छान वाटली आणि उन्हाळ्यासाठी ना खूप बेस्ट वाटलं मला हे. आणि आत्तापर्यंत मी तुळशीबागमध्ये फिरले होते ना, तर मला कुठेसुद्धा असं कॉटनचे छान असे ड्रेस किंवा टॉप दिसले नव्हते, पण मला ते इथे भेटले. तर खूप छान छान व्हरायटीज इथे होत्या टॉपमध्ये, ड्रेसमध्ये वगैरे. आणि आत त्यांचं मोठं शॉप पण होतं, तिथेसुद्धा तुम्ही एक्सप्लोअर करता येते तुम्हाला. तिथे पण वेगवेगळ्या व्हरायटीज होत्या. तर इथे मी टॉप वगैरे बघितले. आता मी काय काय खरेदी केली, काय काय नाही, ते तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेन. आता यामध्ये फक्त मी इथे काय काय बघितलं तेवढंच सांगेन. तर नंतर पुढच्या स्टॉलमध्ये ना इथे असे कॉटनचे, मिक्स कॉटनचे, रेयॉनचे असे शॉर्ट कुर्तीज होते. काही फुलमध्ये पण होते आणि काही हाफ स्लीव्समध्ये पण होते. तर हे बघा, खूप सुंदर सुंदर डिझाईनचे वगैरे होते. तुम्हाला लेगिन्सवरती किंवा डेली यूजला घरी ऑफिस वेअरसाठी सुद्धा काही शॉर्ट कुर्तीज होत्या इथे. या फुल भाईच्या होत्या. तर मला यातल्या काही शॉर्ट कुर्तीज आवडल्या होत्या म्हणून मी त्या घेतल्या. मी जास्त बघत बसले होते ना, तर मी जे घेतले होते ना त्याच्यापेक्षा जास्त मला दुसरी डिझाईन अजून छान वाटत होती. तर अहो म्हटले, तू जे घेतले ना तेच चांगलं आहे, दुसरं काही बघत बसू नको. म्हणून मी ह्या 2 कुर्तीज घेतल्या. आणि नंतर आता अशी प्रकारे आमची शॉपिंग झाली होती. आम्ही आता बाहेर पडतोय तुळशीबागेच्या. लहान मुलांचे सुद्धा खूप छान ड्रेस होते इथे, फ्रॉक वगैरे कॉटनचे. छान छान व्हरायटीज आल्या होत्या. पण यावेळेस ना मला काही कुर्तीज एवढ्या अट्रॅक्टिव्ह वाटल्या नाहीत किंवा काही असं एवढं सुंदर वाटलं नाही. ज्वेलरीज फक्त छान छान होत्या. खूप छान वाटलं ज्वेलरी वगैरे बघतानाच, म्हणून मी तो सेक्शन जास्त बघत होते. आणि मला चप्पलसुद्धा घ्यायची होती. लग्नासाठी सँडल खरेदी करायचं होतं मला, पण मला त्याच्यामध्ये सुद्धा काही विशेष एवढं काही वाटलं नाही. त्याच्यामुळे मी त्याचं शूट पण नाही घेतलं, का तर तेच बघायला नको वाटतं. आणि इथून ना मी मल्हारसाठी टोपी खरेदी केली होती पहिल्यांदा आणि मग तुळशीबागेत गेलो होतो. तर बाहेर पडलं ना की असे तुम्हाला ब्लाऊजचे, काही शॉर्ट कुर्तीचे वगैरे सुद्धा असे स्टॉल बघायला भेटतील. त्याच्यानंतर हे बघा, हे देवाचं वस्त्र, रांगोळी असे सेक्शन आहे तिथे बाहेर पडल्यानंतर पार्किंगच्या शेजारीच. तर अशा प्रकारे माझी एवढी खरेदी करून झालेली आहे. तुम्हाला मी पुढच्या व्लॉगमध्ये नक्कीच मी खरेदी केलेली दाखवेन. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.